नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, श्रीनिश नर्सिंग क्लासेसमध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक अभिनंदन। आज आपण बघणार आहोत मिड डे मील प्रोग्राम। मिड डे मील प्रोग्राम याला शालेय आहार कार्यक्रम असेही म्हणतात। याची सुरुवात 1961 पासून झाली। मिड डे मील प्रोग्राम याची वैशिष्ट्ये, उद्दिष्टे: नंबर 1, शाळा शिकविण्यासाठी जास्त मुलांनी प्रवेश घ्यावा। नंबर 2, मुले शाळेत टिकून राहावी। नंबर 3, मुलांचा शैक्षणिक विकास व्हावा। तत्वे: जेवण हे घरच्या आहाराऐवजी नसावे तर ते पूरक असावे। घरचे आहार कधी तेलकट, तुपकट, मसालेदार असतात, तसे नसावे तर ते पूरक असावेत। नंबर 2, जेवणातून दररोज आवश्यकतेनुसार 1/2 प्रोटीन आणि 1/3 कॅलरीज मिळायला पाहिजे। नंबर 3, जेवणाचा खर्च स्वस्त आणि कमी असावा, तो महाग नसावा। नंबर 4, अन्न शिजवण्याच्या साध्या सोप्या पद्धतीने जेवण तयार करणे शक्य व्हावे, उदाहरणार्थ बॉईल वगैरे करून। नंबर 5, शक्यतो स्थानिक पातळीवर उपलब्ध पदार्थांचा समावेश व्हावा, म्हणजे खर्च कमी येईल। म्हणजे आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये जे लवकर भेटेल आणि जे कमी खर्चात भेटेल अशा पदार्थांचा वापर करावा। नंबर 6, जेवणातील पदार्थ बदलावे, उदाहरणार्थ वरण भात, खिचडी, बेसन भात। मिड डे मील प्रोग्राम याची ध्येय: जेवणाच्या आरोग्यपूर्ण सवयींची ओळख व विकास। शाळेत मुले, आपण शालेय आरोग्य सेवामध्येच बघितलेत की मूल हा पहिला अनुभव हा शाळेमध्ये शिकतो। गटात राहण्याचा पहिला अनुभव हा शाळेमध्ये शिकतो। त्यामुळे जर का शाळेमध्ये मुलांना जेवण जर का मिळालं तर ते एकमेकांच्या मदतीने किंवा एकमेकाच्या सहवासाने जेवण करण्याची त्यांना सवय लागते। नंबर 2 आहे, शालेय अभ्यासक्रमात पोषण या शिक्षणाचा समावेश होतो। उदाहरणार्थ कोणत्या अन्नपदार्थामध्ये कोणते व्हिटॅमिन्स आहेत, काय आहे याचंही शिक्षण त्यांना मिळतं। स्थानिक पदार्थ वापरण्याला प्राधान्य, म्हणजे आपल्या परिसरामध्ये जे पदार्थ उपलब्ध आहेत ते पदार्थ वापरायला प्राधान्य देणे। नंबर 4, विद्यार्थ्यांची शाळेतील उपस्थिती आणि प्रगती यामध्ये सुधारणा होणे। सिंपल आहे, कारण की जर का आपण पोषणयुक्त, सकस आणि पूरक आहार जर घेतला तर विद्यार्थ्यांच्या आरोग्यामध्ये सुधारणा होईलच आणि आरोग्य जर का चांगले असेल तर मुले शाळेमध्ये येतील। सूचना: मिड डे मील प्रोग्राममध्ये अन्नधान्य टिकवण्यासाठी सूचना. नंबर 1, अन्नधान्य ओल लागणार नाही अशा पद्धतीने हवाबंद डब्यात साठवून ठेवल्याने त्याला कीड लागणार नाही. नंबर 2, अख्खा किंवा काढलेला गहू जेवण करण्यासाठी वापरावा. नंबर 3, तांदूळ शक्यतो हातसडीचा व पॅराबॉइल्ड वापरावा. नंबर 4, दळलेल्या गव्हाचा मसाले भात, पालेभाजी घातलेली डाळ, तांदूळाची खिचडी, उपमा इत्यादी जेवण दिल्याने इंधन कमी व पोषक द्रव्ये जास्त मिळतात. नंबर 5, प्रथिनांसाठी तृणधान्य व कडधान्ये वापरावेत, कारण की तृणधान्य आणि कडधान्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये प्रोटीन्स अवेलेबल असतात. नंबर 6, मोड आलेल्या कडधान्याचा जास्त वापर करावा, कारण मोड आलेल्या कडधान्यामध्ये पोषक मूल्ये जास्त प्रमाणामध्ये असतात. नंतर 7 आहे, हिरव्या पालेभाज्या कापण्या अगोदर स्वच्छ धुवाव्यात, कारण आपण कापण्यानंतर जर का धुतले तर त्यामधून हिरवट कलरचे पाणी बाहेर पडतात. ती हिरवे कलरचं पाणी म्हणजेच पालेभाज्यामधील असलेले पोषक द्रव्य, त्यामुळे ते हिरव्या पालेभाज्या आपण जर का कापल्यानंतर जर का धुतल्या तर त्यातील पोषक द्रव्ये हे निघून जातात. नंबर 8, भात शिजवताना उरलेले पाणी काढून फेकून न देता वरणात टाकावे. जर भात शिजवताना थोडे जास्त पाणी जर झाले तर ते पाणी काढून न टाकता ते पाणी वरणामध्ये टाकावे, जेणेकरून त्यातील पोषक द्रव्ये हे वाया जाणार नाही. नंबर 9, आंबवल्याने पदार्थाचे पोषण वाढते. नंबर 10, पोषण द्रव्याचा ऱ्हास टाळण्यासाठी पदार्थ झाकण असलेल्या भांड्यात शिजवावा. अन्नपदार्थामधील जे पोषक द्रव्ये असतात ते पोषक द्रव्य त्या पोषक द्रव्याचा ऱ्हास टाळण्यासाठी ते पदार्थ झाकण असलेल्या भांड्यामध्ये शिजवावे, जेणेकरून ते वाया जाणार नाही, जास्त पदार्थ शिजू नये. नंबर 12, एकदा वापरलेले तेल पुन्हा पुन्हा वापरू नयेत. नंबर 13, आयोडीनयुक्त मिठाचा वापर करावा, कारण की आयोडीनयुक्त मिठाचा वापर केल्याने आपल्याला गलगंडसारखा आजार होणार नाही आणि मुलांना आयोडीन पण व्यवस्थित मिळेल. नंबर 14, गोबी, मुळा यांची पाने फेकून न देता ती भाजीत टाकावी, कारण यामधील जे पोषक द्रव्ये असतात ते त्या जेवणामध्ये जातील.
मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी श्रीनिश नर्सिंग क्लासेस या चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.